वाळूज येथील संबोधी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार छत्रपती संभाजीनगर येथील संबोधी अकादमी येथे समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्तीहंबिरे यांच्या हस्ते नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। नुकताच झालेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यंदाही संबोधी अकादमी महाराष्ट्र राज्य संचलित संबोधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे। तसेच महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल हा 100% तर कला शाखेचा निकाल 80% लागला आहे। विज्ञान शाखामधून प्रथम क्रमांक वैष्णवी सुभाष ढवळे, द्वितीय क्रमांक माधवी गजानन शिंदे, तृतीय अंजली सुभाष धनकर, तसेच कला शाखामधून प्रथम विश्वजित पांचाळ, द्वितीय साक्षी भाऊलाल गायकवाड, तृतीय सुजाता ज्ञानोबा वावळे यांनी पटकावला आहे। महाविद्यालयाच्या निकालाबाबत संस्थेचे अध्यक्ष समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्तीहंबिरे यांच्या हस्ते संबोधीमधील संविधान सभागृहामध्ये सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, हार व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमात संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर महाव्यवस्थापिका प्राध्यापक भाग्यश्री सातदिवे, संबोधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक गजानन हुलगीर, प्राध्यापक गजानन शिंदे, प्राध्यापक गणेश वाघ, प्राध्यापक अनिल दाभाडे, प्राध्यापक मानसी देसाई, प्राध्यापक स्वाती आघाव, बाबासाहेब भराडे यांच्यासह सदरील कार्यक्रमास पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाळूज परिसरामध्ये सगळी जी कनिष्ठ महाविद्यालय आहेत ही सगळी स्वयंअर्थसहाय्यित असल्यामुळे 50,000 25,000 त्यावरच अशी 25च्या वर आहे ना फीस, 40-50 म्हणजे 25च्या वर असे 50च्या घरात फीस घेतात आणि त्यांच्याकडे स्वाधारची सुद्धा सोय नाही। आपलं एकमेव विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय किंवा उच्च माध्यमिक विद्यालय तिकडं आहे की जे फक्त 100 रुपयामध्ये ॲडमिशन देतात। प्राध्यापक वृंद पण चांगला आहे। इमारत आपली आता सध्या जरी भाड्याची असली तरी भविष्यात एखाद्या वर्षात 2 वर्षामध्ये आपल्याला सिडकोची एक अत्यंत चांगली जागा मिळालेली आहे आणि भविष्यात तिथे इमारत उभी करायची मधल्या कोविडचा काळ आणि सगळ्या अडचणीमुळे शासन आम्हाला सद्यस्थितीमध्ये कुठलंही 1 रुपयाचं अनुदान देत नाही। शिक्षकांना पगार आहे ना, बाकी संस्थेला अनुदान आहे, तरी ते आम्ही संस्था म्हणजे आम्हाला खरं तर शासनाकडून सध्या अनुदान नसल्यामुळे विद्यार्थ्याकडून फीस घ्यायची परवानगी सुद्धा आहे। म्हणजे आम्ही पण 25,000 50,000 रुपये घेऊ शकतो, पण आम्ही समाजातल्या सगळ्या घटकांना, कारण त्या भागात मॅक्झिमम जे आहेत ते सगळे कामगार आहेत, बजाजचे वगैरे इतर आणि इतर लोक, त्या लोकांना आपण पैसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जो कोणी घेईल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे ह्या विद्यालय आम्ही स्वतः अडचणीत राहून रन करतो। आमचे प्राध्यापकसुद्धा कमी वेतनावर काम करून खरं तर हे या सगळ्या ह्याच्यातनं असं यश येणं हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमच्या प्रियजनांपर्यंत शेअर करायला विसरू नका। मनपूर्वक धन्यवाद।